कढी बनवताना आपल्याला नेहमी टेन्शन येतं की ही कढी फुटेल आणि ह्याची चव एकदम बिघडेल. तर आज तसं काही होणार नाही आहे. तुम्ही एकदा अशी कढी नक्की ट्राय करा. ती अजिबात फुटणार नाही आणि चवीला पण एकदम अप्रतिम अशी लागेल. तर चला मग आता आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला इथं दही लागेल. ते आपण आंबट घ्यायचं जरा, म्हणजे त्याने छान टेस्ट येते. इथं मी 1 छोटी वाटी दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण 1.5 चमचा बेसन घालायचं आणि हे आपण चांगलं घोटून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यात गाठी अजिबात ठेवायच्या नाहीत आणि एकदम स्मूथ अशी ह्याची पेस्ट आपण घोटून तयार करायची. इथं आता आपलं दही घोटून झालेलं आहे. तर ह्यामध्ये आपण हळद घालूया. हळदीमुळे छान कलर येतो कढीला आणि आपण ह्या सुरुवातीला दह्यामध्येच घालायची, त्याने छान रंग येतो. आपण ती पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये आता आपण पाणी घालूया. आपल्याला जेवढी कढी हवी आहे त्यानुसार आपण पाणी घालायचं आणि हे एकदा पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये अजिबात गाठी नाही आहेत. एकदम आपलं पातळ पेस्ट अशी तयार झालेली आहे. तर आता आपण करायला घेऊया. त्यासाठी मी इथं एक कढई घेतलेली. कढई गरम झाली की त्यामध्ये आपण तूप घालूया 1 चमचा. तुपामुळे छान टेस्ट येते कढीला. तूप गरम झालं की त्यामध्ये आपण 1 छोटा चमचा मोहरी आणि जिरे घालून घेऊया आणि ते भाजल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची, इथं तुम्ही हिरवी मिरची बारीक चेचून घातली तरी चालेल किंवा अशी मोठी मोठी तुकडे करून. हे आता आपण भाजल्यानंतर ह्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि तो पण आपण ह्या मिरची बरोबर थोडा परतवून घेऊया. हे थोडं परतलं की आता आपण ह्यामध्ये पाव चमचा हिंग घालायची. हिंगमुळे कढीला छान टेस्ट येते. तर आता आपण ह्यामध्ये आपण तयार केलेलं दहीचं मिश्रण घालून घेऊया आणि वरून आपल्याला हवं असेल तर आपण ह्यामध्ये पाणी ॲड करायचं. इथं मी थोडी पातळच बनवते त्यामुळे मी पाणी वरून ॲड केलेलं आहे. आता हे आपण फुल गॅस करून ह्याला उकळी आणून घेऊया. ह्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं, नाहीतर आपण त्यामध्ये बेसन घातलेलं असतं त्यामुळे खाली लागेल. तर आपण मध्ये मध्ये ते हलवत राहायचं, म्हणजे खाली लागणार नाही बेसन. आता ह्याला उकळी आलेली आहे. तर आपण हे 5 ते 7 मिनटं कमी गॅसवर शिजवून घेऊया. हे आता कढी आपली फुटणार नाही आहे, त्यामुळे आपण कमी गॅसवर आता ही चांगली 5 ते 7 मिनटं शिजवून घेऊया, म्हणजे ह्याची छान टेस्ट होईल. आणि तुम्ही पातळ बघू शकता केवढं केलं आहे मी. तुम्हाला जर हे घट्ट हवे असेल तर पाणी कमी वापरा आणि अजून पातळ हवं असेल तर पाणी ॲड करा. ह्यामध्ये आपण लास्टला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर लगेच आपण गॅस बंद करणार आहोत. मिठामुळे कढी फुटती, त्यामुळे मीठ सुरुवातीला आपण घालायचं नाही आहे, लास्टलाच मीठ घालायचं. मी इथं लास्टलाच मीठ घातलेलं आहे आणि गॅस पण बंद केलेला आहे. आपली कढी गरम असल्यामुळे मीठ विरघळून जातं सगळीकडे. आणि आता आपण ह्यामध्ये वरून कोथिंबीर घालूया, म्हणजे ह्याचा कलर काळवंडणार नाही आणि आपले कोथिंबीरीचा कलर हिरवा तसाच राहील. त्यासाठी ही गॅस बंद केल्यानंतर लास्टला कोथिंबीर घालायची. आता आपली कढी तयार झालेली आहे. तुम्ही अशी कढी ट्राय करा. अशी कढी केल्यानंतर अजिबात फुटणार नाही आणि टेस्ट ही एकदम अप्रतिम अशी होईल. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.